हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु स्वामी गणेशनाथ महाराज की जय। सद्गुरु स्वामी हरिश्चंद्र महाराज की जय। वासुदेव हरि वासुदेव हरि वासुदेव हरि। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगल मूर्ति मोरया। गोपाल कृष्ण भगवान की जय। मामिच्छाप्तु धनंजय अतः चित्त समादातु न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासेव गणततो मामिच्छाप्तुं धनंजय। पुंडलीकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। अतः चित्त समादातु न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासेव गणततो मामिच्छाप्तुं धनंजय। पुंडलीकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। अतः चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय। प्रस्तुत सेवेकरता घेतलेला हा श्लोक 12व्या अध्यायातील 9व्या क्रमांकाचा श्लोक की ज्या अध्यायाला आपण भक्ती योग म्हणतो। हा 1.5 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह क्षेत्र तलवली गणेशनाथ संप्रदाय सद्गुरू हरचंद्र महाराज पाटील यांच्या कृपा आशीर्वादाने विजयानंद महाराज आपण उपस्थित सर्व अधिकारी मंडळी यांच्या प्रेरणेने मार्गदर्शनाखाली चाललेला हा 1.5 दिवसाचा सप्ताहाचं आयोजन असते कोणताही धार्मिक कार्यक्रम ज्याला आपण म्हणतो। व्यवहाराच्या पलीकडे जी भाषा असते धार्मिकता व्यवहाराप्रमाणे असतो आणि तो गरजेचा सुद्धा आहे। व्यवहार उत्तमची गती तो एक पावे। पण ह्या व्यवहाराच्या पलीकडची भाषा आहे तिला धर्म म्हणतात। व्यवहाराच्या पलीकडे भाषा परोपकारासाठी जे कर्म होतं परोपकारासाठी जे कार्य केलं जातं त्याला धर्म म्हणतात आणि ते व्हावं मनुष्याकडून धार्मिक कार्यक्रम। पण इथे आलेला प्रत्येक व्यक्ती हा धार्मिक आहे। धार्मिक अंतःकरण घेऊन आलेला मनुष्य आहे। काहीतरी आवड आहे काहीतरी जिज्ञासा आहे काहीतरी आम्हाला जाणून घेण्याची इच्छा आहे। या सगळ्या गोष्टी आम्ही इथे घेऊन आलेलो आहोत। कुटुंबाचा वेळेचा त्याग करून मनुष्य ह्या व्यासपीठाकडे आलेला आहे। त्याग असावा माणसाकडे। वेळेचा त्याग पण सार्थकी आहे। त्याग वेळेचा केल्याशिवाय सुद्धा काही मिळू शकत नाही। तपेविना दैवत। संसारामधील काही फलश्रुती मिळवण्यासाठी जसा वेळेचा त्याग करावा लागतो तसे ह्या परमार्थामध्ये सुद्धा प्राप्त करण्यासाठी काही गोष्टी ह्या वेळेचा त्याग आम्हाला करावा लागतो। मी हे धार्मिक अंतःकरण घेऊन आलेले आपण माणसं आम्हाला काय यातून प्राप्त करायचं आहे? अध्यात्म तो आहे की मनुष्याला मृत्यूला त्याच्या असं काही विज्ञानाकडे उपाय नाही। परमनंट उपाय हा विज्ञानाकडे नाही आहे पण ह्या अध्यात्माकडे तो उपाय आहे। मरणाचं दुःख जर कुठं कमी होईल याचा थेट उपाय हा अध्यात्म सांगतो।
आणि हा सेवेकरता घेतलेला जो श्लोक आहे हा 12व्या अध्यायातील आहे. 12व्या अध्याय जो भक्तियोग आहे. एक 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 प्रकरण जर पाहिले आपण या भगवद्गीतेतील, कर्मयोग असेल, भक्तियोग असेल, ज्ञानयोग असेल, कर्मसन्यास योग असेल, मोक्ष संन्यास योग असेल, अनेक अनेक वेगवेगळी जी काही प्रकरणं आहेत, पण ह्या सगळ्याचा हेतू काय असेल? हेतूचा एकच हेतू आहे, तो म्हणजे भगवंताची जवळीक साधणं. योग या शब्दाचा अर्थच आहे जुळून येणं, जवळीक साधणं, याला योग म्हणतात. संसाराची जवळीक साधणं यासाठी असणारी साधनं वेगळी आहेत आणि परमार्थाची जवळीक साधनं यासाठी साधने वेगळी आहेत. मग परमार्थाची जवळीक साधण्याचं सर्वात उत्तम असं जर कोणतं माध्यम साधन असेल तर त्याला म्हणतात ही भक्ती. ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे. या भक्ती मार्गाची विशेषता काय अशी, असं काय वेगळं पण आहे या भक्ती मार्गामध्ये? आणि भक्तीच्या माध्यमातून भगवंत म्हणतो की हा जीव मला प्राप्त होऊ शकतो, माझ्या जवळ पोचू शकतो. याचं वेगळं पण असंच आहे की एक तर ही भक्ती भगवंताला मान्य असणारी भक्ती असावी. लोकमान्यतेने मनुष्य संसाराच्या जवळ सहज जातो, लोकमान्यशिवाय संसार नाही होत. पण मात्र परमार्थामध्ये मात्र जी काही ही भगवत देव ईश्वर जी काही मान्यता आहे ही मान्यता फार महत्वाची आहे. 4 मान्यता आहेत. लोकमान्यता आहे, देवमान्यता आहे, राजनीती आहे आणि शेवटी वेदनीती आहे. 4 मान्यता आहेत. 4ही मान्यता महत्वाच्या आहेत. लोकमान्यता ही क्षणिक आहे, लोक आज म्हणतील उद्या म्हणतील असं नाही आहे. पण देवमान्यता, साधू मान्यता जी आहे ही चिरकाल अनंत काल टिकणारी ही साधू मान्यता आहे की ज्या साधू मान्यतेला कधी बदल हा साधू मान्यतेमध्ये होत नाही, बदल होत नाही, म्हणून त्याला अभंग म्हणतात, म्हणून त्याला ओव्या म्हणतात. आणि राजनीती आहे, लोकनीती आहे. पण हा जो काही विषय आहे त्या 12व्या अध्यायातील भक्ती योगातील भगवंत म्हणतोय अथ चित्तम समाधातुम अभ्यास योग्येन ततो मामी चाप्तुम धनंजय. मला प्राप्त व्हायचंय, माझ्यापर्यंत पोचायचंय. आणि जर माझ्यापर्यंत पोचायचं असेल तर चित्त हे गरजेचं आहे. चित्त की ज्या चित्तामध्ये काही संस्कार आहेत, चित्तामध्ये चित्ताचं कामच ते. जर मनुष्याचे संस्कार जर कुठे राहत असतील तर ते संस्कार राहण्याचं एकमेव ठिकाण काय आहे तर ते माणसाचं चित्त, ज्याला आपण अंतःकरण म्हणतो. अंतःकरणाचा हा एक भाग, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मनाचा विषय वेगळा आहे, बुद्धीचा विषय वेगळा आहे, चित्ताचा विषय वेगळा आहे आणि ह्या अहंकाराचा विषय वेगळा आहे. भिन्न भिन्न विषयातून निर्माण झालेलं हे अंतःकरण. पण ह्या सर्व अंतःकरणामध्ये ह्या चौघांमध्ये विशेष महत्व आहे ते ह्या चित्ताला थोडे आहे, थोडे आहे. चित्त सहाय्य झाले या परमार्थ थोडं आहे, अंतर नाही आहे. भगवंतामध्ये नाही, आपल्यामध्ये अंतर नाही आहे. अहो जिथं मी आहे, मनुष्य जिथे म्हणत जर मी आहे तिथंच देव आहे. जर माणसाच्या मुखातून कुठेतरी हा शब्द येत असेल मी आहे, तर जिथे तो म्हणतो मी आहे त्याच ठिकाणी काय तो भगवंत आहे. फक्त त्याला प्रगट करायचं आहे. देव आपल्यापर्यंत कसा येईल, कोणत्या मार्ग असा की ज्या मार्गाने परमात्मा आपल्यापर्यंत येऊ शकतो. आपण याच्या अगोदर पाहिलेले आहेत, अवताराच्या माध्यमातून देव येतो, ज्ञानाच्या मार्गातून येतो, भक्तीच्या मार्गातून येतो, कर्माच्या माध्यमातून येतोय. पण यात सर्वात महत्वाचा कोणता मार्ग असेल तर तो म्हणजे विश्वासाचा मार्ग, की या विश्वासाने देव आपल्या जवळ येतो. परमार्थात काय लागते? एक श्रद्धा लागते. श्रद्धा वल्लभते ज्ञान तत्पर सैतेंद्रिय. श्रद्धा लागते आणि त्याच्यासोबत विश्वास लागतोय. जर कोणाला भगवत प्राप्ती झाली असेल, जर कोण देवापर्यंत पोहोचला असेल किंवा भगवंत जर कोणापर्यंत पोहोचला असेल तर त्याच्याजवळच पोहोचलाय. याच्याजवळ ह्या 2 गोष्टी आहेत, एक म्हणजे श्रद्धा आणि दुसरं म्हणजे विश्वास. श्रद्धा कधी कधी विचलित करते माणसाला, वातावरण कधी कधी मनुष्याला ह्या श्रद्धेपासून बाजूला करू शकतो, पण विश्वास तसं नाही. विश्वास हे भगवंताचं नाव आहे. ज्या देवाचं नाव विश्वास आहे त्याला म्हणतात शंकर. विश्वासी तो करी स्वामी एवढी सत्ता. विश्वास हे शंकरचं नाव आहे आणि शंकराचं नाव विश्वास असल्यामुळे रामावरती जेवढा विश्वास हनुमंताचा आहे तेवढा कोणाचाच नाही, कारण तो हनुमंत पण शेवटी त्याचंच अवतार आहे. देवाला प्राप्त करण्याचे हे 2 मार्ग आहेत, ही 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक श्रद्धा असावी आणि एक विश्वास असावा. विश्वास आणि श्रद्धा याच्यामध्ये अंतर काय आहे हा पण एक महत्वाचा आहे. आणि याच्या अलीकडं विचार आहे.
असा कोण मनुष्य नाही या परमार्थामध्ये, या संसारामध्ये, की त्याला देवाबद्दल काही माहिती नाही, देवाबद्दल काही कळत नाही. असं कोण नाही, सगळ्यांना कळतं. हा भारत आहे, हा आध्यात्मिक देश आहे, हा संस्कृती प्रधान असणारा देश आहे. प्रत्येक भारतातल्या व्यक्तीला देव कळतो, धर्म कळतो. हा केवळ हिंदू धर्माचा विषय असं नाही, प्रत्येक धर्मातल्या प्रत्येक व्यक्तीला देवाबद्दल आपापल्या पद्धतीने काहीतरी कळत असतं. विचार प्रत्येकाकडे आहे, पण विचाराच्या पलीकडं ही श्रद्धा आहे. ते अशी श्रद्धा आहे की मंदिरामध्ये गेल्यानंतर आम्हाला कळतं, हा ही रामाची मूर्ती आहे, ही शंकराची मूर्ती आहे, ही गणपतीची मूर्ती आहे, हनुमंताची मूर्ती आहे, हे समजतं आम्हाला. हे विचाराने कळतं, विचार आहे म्हणून कळतं, आकार पाहिल्यानंतर कळतं हा देव कोणता आहे. पण मात्र तो जिवंत आहे ती मूर्त, याचा अनुभव घेण्यासाठी श्रद्धा लागते. श्रद्धेशिवाय त्या मूर्तीतलं जिवंत पण माणसाला कधी भासत नाही. जातात सगळे लोक, नमस्कार सगळे लोक करतात. अहो, देवाच्या पाया पडणं ही काय मोठी गोष्ट नाहीये, त्याला काय खूप मोठे संस्कारच करावे लागतात असं पण भाग नाही. पण त्या मूर्तीमध्ये जिवंत पण भासणं यासाठी संस्कार लागतात. आणि विश्वास हा त्याच्या पलीकडचा विश्वास आहे. काय विश्वास आहे? सगळीकडे तो परमात्मा आहे, सर्वा घटी राम. हा पाठांतर वेगळा आहे आणि हा अनुभव वेगळा आहे, हे लक्षात ठेवा. पाठांतराचा विषय वेगळा आहे आणि अनुभवाचा विषय हा विषय वेगळा आहे. आपण म्हणतो कधी कधी एखादी ओवी आमच्या परिचयाची आहे, एखादा श्लोक आमच्या परिचयाचा आहे, एखादा अभंग आमच्या परिचयाचा आहे. हे सगळं आमच्या पाठांतरात असतं, आमच्या परिचयाचं नसतं. परिचय आणि पाठांतर या दोन शब्दामध्ये खूप अंतर आहे. पाठांतर आणि परिचय, परिचय त्याला म्हणतात हो, आपण एखाद्याचा परिचय तेव्हाच देऊ शकतो जेव्हा त्याच्याबद्दल आपल्याला प्रत्यक्ष काहीतरी माहिती असेल ना, तेव्हाच देऊ शकतो. प्रत्यक्ष माहिती, ज्याच्याबद्दल आम्हाला प्रत्यक्ष माहिती आहे, ज्याला आम्ही पाहिलेलं आहे, तो हरे श्री हरी पाहिला डोले भरून. ज्याला माहिती आहे प्रत्यक्ष, स्वतः द्रष्टा म्हणून आम्ही पाहणं, आम्ही त्याचा परिचय देऊ शकतो. तोपर्यंत आम्हाला त्याचं पाठांतर असतं. राजा जनकाने 2 दूत पाठवले दशरथाकडे, निरोप दिला की श्रीरामांनी शिवधनुष्य उचलला, मोडलेला सुद्धा आहे. आता सीतेचा आणि रामाचा विवाह करायचा आहे, तेव्हा तुम्ही वरात घेऊन या अयोध्येतून इकडे जनक नगरीकडे. तेव्हा राजा दशरथांनी त्या दूतांना विचारलं होतं काय निरोप आहे. त्यांनी रामाचा जनकाचा संदेश दिला, असं असं आहे. तेव्हा ठीक आहे म्हणे राजा दशरथ, मग तुम्ही आमच्या मुलांना पाहिलं का, श्रीरामाला पाहिलं का. तेव्हा ती मुलं म्हणतात, लोक म्हणतात, दूत म्हणतात, हो आम्ही पाहिलं श्रीरामांना. मग कशी आहेत आमची मुलं. त्यांना पण प्रश्न पडला की अरे, ज्याने शिवधनुष्य उचललं, ठीक आहे, लहान पोरं तर नसतील ना, ती तर व्यवस्थित असणार नाही. म्हणजे ठीक आहे, मग मुलं जर आमची तुम्हाला चांगले वाटतात मान्य आहे, पण तुम्ही आमच्या मुलांना प्रत्यक्ष पाहिलं का. तर म्हणतात हो आम्ही त्यांना प्रत्यक्ष पाहिलं. मग तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं, जनक राजाने पाहिलं का. हो म्हणतो, जनकाने पण पाहिलं. कारण या स्त्रिया आम्हाला जर कोणी पाहू शकतो तर तो वेदेच पाहू शकतो, देही मनुष्य पाहू शकत नाही. हा फरक आहे. राम कुठं नाही गेला, राम अयोध्येत पण होते, राम जनक नगरीमध्ये पण गेले, त्याच्यानंतर पुन्हा राम लंकेमध्ये पण गेले. 3 ठिकाणी गेलं, पण 3 ठिकाणी रामाला पाहणाऱ्यांचा जो काही अनुभव होता, हा अनुभव वेगळा होता. अयोध्या ही एक पुण्यवान असणारी भूमी आहे. जनकाची जनक नगरी ही मात्र ज्ञानी लोकांची भूमी आहे आणि लंका मात्र देही लोकांची भूमी आहे. 3 ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे असणारी लोक. पुण्यवान वेगळा असतो, ज्ञानी वेगळा असतो आणि देहाभिमानी आहे हा वेगळा असतो. आपला विषय एवढाच आहे, त्या परमात्म्यापर्यंत पोचायचं आहे. मृत्यू झाल्यानंतर लोक म्हणतात की या माणसाचा जगाशी संबंध तुटला. ही मृत्यूची साधारण व्यावहारिक व्याख्या लोकांची, व्यवहाराच्या माध्यमातून, व्यावहारिक व्याख्येतून लोक म्हणतात मृत्यू झाला, आम्हाला विरह झाला, आम्ही दुःख केला, आक्रोश केला, शोक केला. का तर याचा जगाशी संबंध तुटला. ही व्यावहारिक भाषा आहे. भक्तीची भाषा काय सांगते, जगाशी संबंध सुटला असेल पण देवाशी संबंध जोडला गेला. ही भक्तीची भाषा आहे. ज्ञानाची भाषा ही त्याच्या पलीकडे आहे. ज्ञान त्याच्या पुढे जाऊन बनतो. तो जगाशी संबंध तुटला असं पण म्हणत नाही, की देवाशी संबंध जोडला असं पण म्हणत नाही. तो एवढंच म्हणतो, संबंध जोडणं आणि तोडणं हा आत्म्याचा विषय नाही, तो आहेच ना. मगाशी तुम्हाला काय बोललो मी, की मी जिथे आहे, मी जिथे म्हणतो मी आहे, देव कुठे आहे तिथंच आहे. त्या भगवंताशी संबंध जोडण्यासाठी काय पाहिजे, चित्त पाहिजे. हे देवाच संबंध आहे. मग देवाशी चित्त जोडायचं आहे. वाटतं आपल्याला सोपं काम. जेवढं चित्त संसारामध्ये सहज जोडलं जातं तेवढं परमार्थात जोडलं जात नाही. मग काय फरक आहे आणि काय वेगळं फळ आहे.
संसारात मन लागतं आणि या परमार्थात मन लावावं लागतं. अंतर काय आहे? व्यवहारामध्ये पण मन लागतं, कुटुंबात मन लागतं, म्हणून आपण तिथे थांबतो. घरची माणसं आवडतात म्हणून आम्हाला घरात राहावंसं वाटतं. शरीरामध्ये आम्हाला जावंसं वाटत नाही शरीरातून. एवढं प्रेम आमच्या शरीरामध्ये आहे, या एवढं मन आमच्या शरीरामध्ये लागलेलं आहे. पण हे सगळ्या ठिकाणी मन लागून सुद्धा आतापर्यंत आम्हाला मुक्ती काही मिळालेली नाही. पण जर आमचं मन, जर आमचं चित्त हे भगवंताकडे लागलं गेलं तर मात्र आम्हाला काय आहे? मुक्ती आहे. आणि देव सुद्धा म्हणतोय ना, आता चित्त समाधातून माझ्याकडे मन लाव, पण चित्त लाव. पण हे चित्त लावणं तुला शक्य नसेल तर मात्र त्याच्यासाठी सांगितलेला उपाय काय आहे? तर ते म्हणजे अभ्यास कर. अभ्यास कर. अभ्यास या शब्दाचा अर्थच आहे सातत्य. सातत्य असावं. आपण म्हणतो 1.5 दिवसाचं सप्ताह, 3.5 दिवसाचं सप्ताह, 7 दिवसाचं सप्ताह, चातुर्मासामध्ये 1 महिनाभर सगळं उपक्रम चालू आहेत. हे सगळं मान्य आहे. 1.5 दिवसानंतर सप्ताह नसेल, पण 1.5 दिवसानंतर इथं देव असेल. लक्षात ठेवा. 1.5 दिवसानंतर इथे सप्ताह नसेल, हा सप्ताह 1.5 दिवसाचा, पण तुम्ही 1.5 दिवसानंतर जरी इथे आलात तरी इथे देव मात्र असेल. त्या देवामध्ये तिथे आम्हाला चित्त लावायचं आहे. चित्त लावायचं कसं? त्याची काय अभ्यास आहे, त्याची काय प्रक्रिया असू शकते? व्यवहारामध्ये चित्त लागणं एवढं सहज आहे. मनुष्य संसाराची भाषा जेवढी सहज बोलतो ना, तेवढी परमार्थाची भाषा बोलत नाही. मरणावरती लोक जेवढी सहज बोलतात तेवढी अमर्त्यबद्दल बोलत नाहीत. व्यसनाकडे मनुष्य जेवढा सहज लागतो तेवढं माणसाचं मन व्यसन सोडून यायला मात्र पाहत नाही. मग भगवंतामध्ये चित्त लावायचं आहे. त्यांनी सांगितलेला अभ्यास आहे. याच्यामध्ये काय अभ्यास आहे? तैसे भोगातून निघता चित्त मज माझी रेगता हळू हळू पंडुसुता मिश्ची. हळूहळू सांगितलेला हे फार महत्वाचं आहे. वेळ द्यायला पाहिजे कोणत्याही गोष्टीला. आणि अभ्यास जर आमच्याकडे काही मागत असेल महत्वाची गोष्ट तर ती म्हणजे वेळ. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, किती किती वेळ घालवला असेल. हा काळाचा सन्मान आहे. आणि एक खरं आहे का, ह्या संसारामध्ये, ह्या परमार्थामध्ये कर्माला पण महत्त्व दिलेलं आहे आणि ह्या कालाला पण महत्त्व दिलेलं आहे. दोन्ही गोष्ट महत्त्वाचं आहे. वेळ जर निघून गेली तर जाती अशी घडी पुन्हा नाही. कालाचा पण सन्मान आहे आणि ह्या कर्माचा पण सन्मान आहे. रामराज्य व्हावं ही सगळ्यात जर मोठी कोणाची इच्छा असेल तर ती भरताची होती. रामायणामध्ये अयोध्येमध्ये सर्वात मोठी जर कोणाची इच्छा असेल की रामराज्य व्हावं, रामराज्य व्हावं, हे भरताची इच्छा होती. आणि भरताने जेवढं प्रयत्न केले रामराज्य व्हावं, श्रीरामाने वनवास सोडून पुन्हा अयोध्येमध्ये यावं, राजगादीवरती बसावं, रामराज्य चालू व्हावं, यासाठी जेवढं प्रयत्न भरताने केलं ना तेवढं प्रयत्न त्या अयोध्येमध्ये दुसरं कोणीच केलं नाही. पण भारतासारखा प्रयत्न करणारा असून पण त्या भारताला 14 वर्ष वाट पाहावी लागली. मग आपल्यासारखा प्रयत्न करणारा असेल तर त्याला जर 5-50 वर्ष जर वाट पाहावी लागली तर त्याच्यामध्ये वाईट काय? प्रयत्न करणारा भरत जर 14 वर्ष वाट पाहावी लागते, आपल्याला वेळ ही घ्यावीच लागेल. हळूहळू पंडुसुता मी शिवशिला तरी गातो ऐसे करी आठ पहार माझरे मोठके निमिषभर. थोडा तरी वेळ त्याने सांगितला, पण जो वेळ आम्ही त्याला देऊ थोडा असेल तो वेळ, अधिक नाही सांगितलेला, थोडा वेळ. मग असे बोललो थोडे आहे, पण त्या थोडेपणाला महत्व आहे. तो वेळ आम्ही कसा देतो हे महत्वाचं आहे. साधू महात्मा जर एखादा सामान्य मनुष्य जर दिवसभर काही साधना करत असेल ना तर ती साधू तेवढीच साधना एका क्षणामध्ये करून मोकळा होतो. काय त्याची अभ्यास करण्याची, त्याची साधना करण्याची पद्धत असेल. जिथं आम्हाला दिवस लागतो देव 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 करायला, तिथं हा साधू महात्मा एका क्षणामध्ये करतो. पण वेळ साधना घेणार, साधनेला वेळ हे द्यावंच लागणार आहे. वाल्याने पण दिली ना, पण साधना काय असते ना सांगा ना, हा फार महत्वाचा. आणि त्या साधनेच्या मागे हेतू काय? परमात्मा हेतू बघतो, हे महत्वाचं. काय हेतू बघतो तू? आम्ही क्रिया बघतो, आम्ही कर्म बघतो. एखादा मनुष्य म्हणतो मी वाईट काहीच बोललो नाही, मी काहीच वाईट बोललो नाही, मग मी वाईट काहीच बोललो नाही ना, तर त्या कर्माचं फळ माणसं व्यक्ती कधी देऊ शकत नाही. पण वाईट करायच्या अगोदर वाईट करण्याचा विचार जरी केला असेल ना तर तो हेतू कोणाला समजतो? परमात्म्याला समजतो. सोबत दोघे पण आहेत. हा जीवात्मा पण तिथेच आहे आणि तो परमात्मा पण तिथेच आहे. कर्म करणारा जीवात्मा आहे, कर्माचा फल भोगणारा जीवात्मा आहे. करता पण तोच आहे आणि भोगता पण तोच आहे. पण फक्त आणि फक्त त्या कर्माचं फल पाहून देणारा तो परमात्मा आहे. तो फक्त पाहत असतो.
पाहत असतो, त्याचं पाहणं आणि आपलं पाहणं हे फार महत्त्वाचं आहे. परवा पण बोललो होतो ते मी, पाहायला फार महत्त्व आहे. कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे, कशा पद्धतीने पाहणं. दिसणं वेगळं असतं आणि पाहणं वेगळं असतं. दिसण्यामध्ये आणि पाहण्यामध्ये फार 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 अंतर असतो. पाहत आलं पाहिजे. कधी कधी आमची दृष्टी आम्ही मनाने पाहतो, आम्ही ह्या डोळ्याने पाहतो, आम्ही ह्या बुद्धीने पाहतो, आम्ही ह्या चित्ताने पाहतो, आम्ही संस्काराने पाहतो, पण आम्ही अजून आत्म्याने पाहिलेलं नाहीये. जेव्हा एखाद्या वस्तूचा, एखाद्या पदार्थाचा आम्हाला स्पर्श होतो ना, स्पर्श त्यावेळी आम्ही जीवात्मा हे त्वचा झालेला असतो. लक्षात, आम्ही जरी पाहतो ना, एखाद्या डोळ्याने आम्हाला दिसतं, तर आम्ही स्वतः हा जीवात्मा हा डोळे झालेला असतो. आम्हाला जरी ऐकायला येतं ना, ऐकायला येतं, त्याला आम्ही स्वतः कान झालेला असतो. ही जी काही 5 ज्ञानेंद्रिय म्हणतो, 5 ज्ञानेंद्रियाचे जेव्हा आम्ही विषय बोलतो, हे विषय जेव्हा आमच्या समोर येतात, तर आम्ही स्वतः कान होतो, आम्ही स्वतः डोळे बनतो, आम्ही स्वतः त्वचा बनतो. पण लक्षात घ्या, आम्ही आत्मा बनून सगळं पाहिलं पाहिजे, आत्मा बनून सगळं केलं पाहिजे. भगवान परमात्म्याच्या अवताराची हीच तर विशेषता आहे की अवतारामध्ये बघा कसा आहे देव आहे. सगुणामध्ये येतो, व्यवहार करतो, कर्म करतो, सगळ्या गोष्टी करतो, पण तरी पण त्याच्या ह्या सगळ्या कर्तेपणाला लीलाच म्हणतात. हे मदची स्तव झाले परी म्या नाही केले, ऐशे जाणीत देतो. कारण त्या लीलेमध्ये, त्या कर्तेपणामध्ये कोणत्याही प्रकारचा त्याचा हेतू नाही. नमे पार्थास्ते कर्तव्य तिषु लोकेषु चिंतन. या जगामध्ये, या विश्वामध्ये मला काहीतरी मिळवायचं आहे, हे परमेश्वराची काही इच्छा नाहीये. देवाकडे इच्छा नाहीये, पण देवाकडे शक्ती आहे. जसा कोणता दोष नाहीये, आणि या संसारामध्ये असा कोणता गुणी मनुष्य पण नाहीये की ज्याच्यामध्ये कोणता दोष नाहीये. हा संसाराचा नियम आहे. या जगात असा कोणीही दोषी मनुष्य नाहीये की त्याच्यात कोणता गुण नाहीये, आणि असा कोणता गुणी मनुष्य पण नाहीये संसारामध्ये की ज्याच्यामध्ये कोणता दोष नाही. प्रत्येकामध्ये काहीतरी विशिष्ट आहे, प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळं पण आहे. मग प्रत्येकामध्ये असणार ही वेगवेगळी क्वालिटी, याचा जर आम्ही विचार करत गेलो तर जगाच्या ह्या विश्वाच्या निर्मिती करता प्रत्येकाचा गुण हा पाहिला पाहिजे, आणि तो गुण या जगत कल्याणासाठी उपयोगात आणला सुद्धा पाहिजे. सांगायचा विषय माझा तो होता की प्रत्येकामध्ये असणारे गुण असतील, दोष असतील, आम्ही त्याचा उपयोग करूया. आमच्यामध्ये इच्छा आहे ना, मग ती इच्छा आमची काय व्हायला पाहिजे ना, हे महत्वाचं आहे. दोष वाटत असते, दोष कधी होतात ते त्याचा दुरुपयोग केला ना की दोष होतो. विज्ञान काय सांगतोय, विज्ञान काय सांगतोय, शरीरामध्ये गेलेलं अन्न ह्याचं विष कधी होतं. विज्ञान सांगते विष कधी होतं, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला ना की त्या गोष्टीचं रूपांतर हे विषामध्ये होत असतं. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक, अन्न अधिक प्रमाणात खा, त्याचं रूपांतर विश्वामध्ये होईल. अधिक प्रमाणात तुम्ही टीव्ही पाहत बसा, आणखीन काय मोबाईल पाहत बसा, अतिरेक केला त्या गोष्टीचा की त्या डोळ्यांमध्ये दोष निर्माण होतो. कुठलीही गोष्ट त्याचा अतिरेक झाला की त्याचं रूपांतर हे दोषामध्ये निर्माण होतं. मग आपलं काम आहे अतिरेक होण्यापेक्षा त्याचं संतुलन आम्हाला राखलं पाहिजे. बोलणाऱ्या माणसाचं काम असतं या व्यासपीठावर लोकांचं मन पण नाही दुखवलं पाहिजे आणि स्वतःचं संतुलन पण बिघडलं नाही पाहिजे, तर ते योग्य आहे. ऐकणाऱ्यांचं मन पण दुखलं नाही पाहिजे आणि आपलं संतुलन पण बिघडलं नाही पाहिजे. कधी कधी राखावी बहुतांच्या अंतरे या नियमात जगाला जातो. लोकांमध्ये ना आपल्यामध्ये अंतर पडत नाही, पण देवातने आपल्यात कधी अंतर पडतं हे आपल्याला कळतं. लक्षात का? त्याच्यामुळे बोलतो की लोकांचं पण मन दुखलं नाही पाहिजे आणि आपलं पण संतुलन, आपलं पण बॅलन्स टिकून राहिला पाहिजे. हा जो श्लोक आहे सांगतोय आम्हाला की भगवंताच्या प्राप्तीचा भगवंतच मार्ग सांगतोय, हे विशिष्ट आहे. त्या भगवद्गीतेशी मागे पण बोललो होतो मी. 3 गीता आहेत. भगवद्गीता आहे, अष्टावक्र गीता आहे आणि रामगीता आहे. 3 गीतांचे 3 वेगवेगळे वक्ते आहेत आणि 3 वेगवेगळे श्रोते पण आहे. रामगीतेचा वक्ता श्रीराम आहे आणि ऐकणारा लक्ष्मण आहे. भगवद्गीतेचा वक्ता भगवान श्रीकृष्ण आहे आणि ऐकणारा अर्जुन आहे. अष्टावक्र गीतेचा वक्ता अष्टावक्र आहेत आणि ऐकणारा कोण आहे, तर तो राजा जनक आहे. तिघांनी ऐकलं, ते एकदाच ऐकलं आणि मुक्त झाले. हे ऐकणारच कमाल आहे. बघा कसं आहे, जनकाने एकदाच अष्टवक्र गीता ऐकली, लक्ष्मणे रामगीता एकदाच आली रामाकडून, अर्जुनाने एकदाच ऐकलेलं श्रीकृष्णाकडून, तरी पण ते मुक्त होतात. ऐकण्याची पद्धत का असेल तरी अवधान ऐकलं ते मग सर्व सुखाशी पात्र होईल. बोलताना नाही सांगलं तरी काही नुकसान नाही. ह्या परमार्थामध्ये नाही काय आपल्याला पाठांतर झालं, नाही काय काय प्रवचन कीर्तन करता काही नाही जमलं तरी काही हरकत नाही, ऐकता व्यवस्थित आलं पाहिजे.
हां, ते मात्र नुकसान होईल. ह्या संप्रदायामध्ये, ह्या अध्यात्मामध्ये ज्याला व्यवस्थित ऐकता येत नाही, ऐकायला वेळ द्या. ऐकल्यानंतर थोडंसं विचार करूया. कारण साधनं ही जशी बहिरंग आहेत मोक्षाची, ज्ञानाची, तशी काही अंतरंग साधनं पण आहेत. बहिरंग साधनं आहेत, अंतरंग साधनं आहेत. बहिरंग साधन काय? निष्काम कर्म, निष्काम कीर्तन सेवा, निष्काम प्रवचन सेवा, हे मोक्षाची, ज्ञानाची ही बहिरंग साधनं आहे. आलं लक्षात? याला बहिरंग साधना म्हणतात. नुसतं मी कीर्तन शब्द नाही वापरला, नुसतं मी प्रवचन शब्द नाही वापरला. निष्काम, बापूंची काय ओळख होती? निष्काम कीर्तन सेवा, ही विशेषता त्यांची आज सगळीकडे. हां, आज त्यांच्या व्यासपीठावरती बसलोय, परवा पण कीर्तन करून, आज पण मी सेवा करतोय त्यांच्या जागेवरती, की समाजामध्ये निर्माण झालेली एक ओळख, सुरुवात, आरंभ, तो शेवट त्याच पद्धतीने करायचा. बरीचशा लोकांनी सुरुवात केली, पण शेवटपर्यंत हे तर कोण टिकला नाही. शेवटपर्यंत कोण टिकला नाही. मला गंमत सांगतो तुम्हाला, सेवा आणि साधना हे कोणाला तरी एखाद्या व्यक्तीला ह्याच्यामध्ये तो संतुलन टिकवता येतो. सेवा आणि साधना. काही लोकांना वैयक्तिक साधना करता येते. नामस्मरण करू शकतो आपण, त्या ज्या काही आहेत त्या गोष्टी सगळ्या उपक्रम करू शकतो, ही साधना करू शकतो. पण तशाच पद्धतीने समाजामध्ये उतरून सेवा करणं हे कठीण जातं. एखाद्याला उत्तम संसार करता येतो, पण परमार्थ करता येईल असं नाहीये. या दोन्ही गोष्टी जर ह्या वारकरी संप्रदाय तर कोणाला साधल्या असतील ना, तर एकनाथ महाराजांनाच. त्यांच्यासारखा उत्तम संसार आणि उत्तम परमार्थ त्या एकनाथ महाराजांनंतर कुठल्या संताला जमलं नाही. दोन्ही गोष्टी योग्य, दोन्ही ठिकाणी बरोबर. हे जमणं आता साधक वर्गामध्ये फार कठीण आहे. एका वृद्ध माणसाने पेपरमध्ये जाहिरात दिली होती. वृद्ध माणसाने दिला, त्यांनी अशी जाहिरात दिली की माझ्या 8 मुली लग्नाच्या आहेत. काय सांगितलं? माझ्या 8 मुली लग्नाच्या आहेत. जर कोणाला इच्छा असेल, विवाह करण्याची इच्छा असेल, तर 8 मुलींपैकी कोणतीही मुलगी शी लग्न करू शकता. आणि त्या मुलीचं त्यांनी वय टाकलं पेपरला. एका मुलीचं, पहिल्या मुलीचं वय होतं 18 वर्ष, दुसऱ्या मुलीचं वय आहे 22 वर्ष, तिसरीचं वय आहे 25, 27, 28, 8व्या मुलीचं वय होतं 40 वर्ष. आता त्यांनी सांगितलं ज्याची इच्छा त्यांनी या. 18 पासून 40 पर्यंत 8 मुली आहेत. एका मुलाने ती जाहिरात पेपरमध्ये वाचली आणि त्याच्या मित्राला त्यांनी सांगितलं की मला पण लग्न करायची इच्छा आहे, आता लग्न करायचं. आणि पेपरला सुद्धा मी जाहिरात वाचलेली आहे की 8 मुली एकाच घरामध्ये. मग त्या मित्राने विचारलं 8 पैकी तुला कुठल्या मुलीशी लग्न करायचं आहे? तेव्हा त्यांनी सांगितलं मला 18 वर्षाच्या मुलीशीच लग्न करायचं आहे. वय लहान असल्यामुळे त्याला पण आकर्षण होतं. ठरलं त्याचं, गेला तो मुलगी बघण्यासाठी. ज्या घरात गेल्यानंतर विचारलं त्यांनी त्या वृद्ध माणसाला कुठे आहेत मुली, विवाह करायचा का? त्यांनी सांगितलं हा 8 मुली आहेत, ह्या माझ्या 8 मुली आहेत आणि ह्या 8ही मुलीशी इच्छा असेल तर तुम्ही लग्न करू शकता. 8 पैकी एका मुलीशी. कुठल्या मुलीशी लग्न करायचं आहे? तेव्हा त्यांनी सांगितलं मला ह्या 18 वर्षाच्या मुलीशी तुमच्या लग्न करायचं आहे. पुढे ज्या तुमच्या मुली आहेत 18 काय 21, 22, 24 असं 40 वर्षापर्यंत ज्या तुमच्या 8 मुली आहेत, त्या 8 मुलीपैकी 18 वर्षाच्या मुलीशी मला लग्न करायचं आहे. वृद्ध मनुष्य मला ठीक आहे करू शकता, पण माझी एक अट आहे. काय त्यांनी सांगितलं माझी एकच आहे, 18व्या वयाच्या मुलीशी कोणी लग्न केलं तर त्याला त्याचा काही मोबदला, त्याचं काही बक्षीस नाही आहे. पण ह्या 21व्या वर्षाच्या मुलीशी जर लग्न केलं दुसऱ्या, तर मात्र 2 लाख रुपये बक्षीस आहे. 24व्या वर्षी जर तिसऱ्या मुलीशी लग्न केलं तर तिच्याशी केल्यानंतर 4 लाखाचं बक्षीस आहे. असं 8व्या जर मुलीशी लग्नापर्यंत इथपर्यंत पोहोचलात तर 14 लाखाचं बक्षीस आहे. तुम्हाला बक्षीस मिळणार. त्यांनी विचार केला की अरे हा काय प्रकार आहे. लग्न करून तो आला, पण लग्न करून आला तो 18 वर्षाच्या मुलीशी नाही, तो 40व्या वर्षाच्या मुलीशी लग्न करून आला. निष्काम निस्वार्थी कीर्तन प्रवचन करण्याची सुरुवात ह्या महाराष्ट्रात खूप लोकांनी केली, पण शेवट मात्र जो केला सगळ्यांनी तो 40व्या वर्षाच्या मुलीशी केला. ह्याचा लाभ काय झाला? एकच पैसा भेटला. नुकसान काय झालं? मुक्ती नाही भेटली. हा महत्वाचा विषय परमार्थाचा. सांगायचा विषय एवढाच आहे की देव जो येते सांगतोय की मला शरण्या, माझ्या प्राप्तीचा मार्ग काय? चित्त माझ्यामध्ये लावा. चित्त हा अंतःकरणाचा भाग आहे. जे काही सगळे साठवलेले संस्कार विचार जे काही असतात ना ते चित्तामध्येच असतात. या अंतःकरणाचा एक्सरा निघत नाही. सिटी स्कॅन मध्ये काय जे डोक्यात चाललंय काहीच समजत नाही. असं काही उपकरणच नाही विज्ञानाला भेटलेला. मग जातात कुठे? जो तो म्हणतो हा मनुष्य चांगला आहे, हा वाईट आहे. अनोळखी मनुष्य कसं सांगू शकतो? इथे जर एखाद्या माणसाला आणलं, हा जो तुम्हा आम्हाला कोणालाच ओळखत नाही, आपला भूतकाळ माहिती नाही, वर्तमानकाळ माहिती नाही, आता इथे तर सगळेच चांगले येतो आपण, पण बाजारामध्ये जर एखाद्या माणसाला, अनोळखी माणसाला उभं केलं, विचारलं ह्यातलं कोण चांगलं आहे कोण वाईट आहे,
कपड्यावरून काहीच सांगता येत नाही, काहीच सांगता येत नाही कपड्यावरून काय अंतःकरण आहे माणसाचं ते. मग तशा पद्धतीने हा विषय आहे की चित्त सांगितलं. भगवंत म्हणतो चित्त, हे सगळं चांगलं वाईट विचार राहतात त्या माणसाच्या चित्तामध्ये. मनुष्य जरी मेला तरी पुढे संस्कार येतात, तर मनुष्य त्या संस्कारानेच वागतो पुढच्या देहामध्ये, पण तिथे पण चित्त असतं, त्या चित्तामध्ये ते संस्कार जातात आणि चांगलं वाईट माणसाकडून वर्तन होतं. मग चित्त देव म्हणतो माझ्या ठिकाणी लाव. शक्य नसेल देव म्हणतो, एखाद्याला शक्य असतं. म्हणून मग बोलू एका एका प्रवचनात मुक्त झालेला हा जनक आहे. अष्टावक्र गीता ऐकून एका प्रवचनात काय ऐकण्याची पद्धत असेल. सांगणार पण त्या आज सांगणार नाही असं नाही ना, आहेत ना सांगणार. कोण ना भेटला चांगला ऐकणार सांगणार वक्ता? ग्रंथ आहेत ना, ग्रंथ आहेत. आज वाटतं कधी कधी समाजाकडे पाहिल्यानंतर, ज्यावेळी एखाद्या वेगळ्या पद्धतीची कीर्तन प्रवचन ऐकाविषयी समाजाला वाटतात, तरी प्रश्न समोर एकच निर्माण होतो, लोक ग्रंथ उघडत नाहीत. आपण हां हे लक्षात ठेवा. ग्रंथ जर आम्ही सारखे सारखे उघडले, ग्रंथांचा जर अभ्यास करायला लागलो, तर आमची ऐकण्याची जी काही अवस्था आहे उंची ती आमची वाढत जाईल आणि आम्हाला फक्त मुक्तीबद्दल ऐकावं असंच वाटेल. ऐकण्याच्या 3 पद्धती असतात. आलेली माणसं 3 पद्धतीने ऐकलेली असतात. काही लोकांना मनोरंजन ऐकावं असं वाटतं, म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा विनोदी कीर्तन ठेवली जातात. त्यांना वाटतं मनोरंजन, म्हणून मागच्या कीर्तनात बोललो मनोरंजनाचं कीर्तन काय विषय आहे, ऐकायला हलकं आहे, काय बुद्धीला ताण द्यायची गरज नाही, विचार करायची गरज नाही, काही नाही, सहज सोपं हलकं आपण ऐकून मोकळं होतं. दुसरा एक असा वर्ग येतो, काही माणसं असतात कुठेतरी पाप करून दोष केलेलं, वाईट कर्म केलेली माणसं येतात, त्यांना मार्ग शोधत असतो. आम्हाला यातून पण मुक्त व्हायचं. आम्हाला असं काय ऐकायला मिळेल का की आम्ही ह्या पापापासून वाईट विचारापासून थोडंसं वेगळं हो, असं ऐकायचं असतं. तिसरा मात्र पूर्ण तयारीने आलेला असतो. ऐकेन तर फक्त एकच गोष्ट, ते म्हणजे ब्रह्मज्ञानाबद्दल. मला ब्रह्ममय व्हायचं आहे, हा संसार हा मिथ्या आहे, हा संसार स्वप्नमय आहे आणि मात्र भगवंत सत्य आहे, हे आम्हाला ऐकायचं आहे. असा ऐकणारा मनुष्य तो पाहिजे ना. सृष्टीबद्दल बोलणारे लोक खूप आहेत, सृष्टी दाखवणारी पण खूप आहेत, पण सत्याबद्दल बोलणारा व्यक्ती पाहिजे, असा मनुष्य आम्हाला सापडला पाहिजे. म्हणून भगवंत म्हणतोय तू काय कर, फक्त अभ्यास कर. हा विषय महत्वाचा आहे. अभ्यास आहे, बहुत करावे पाठांतर, अतिशय खूप अभ्यास करावा. पण अभ्यास तरी काय आहे हा पण मोठा प्रश्न आहे ना. कुठली कथा ऐकावी, कुठल्या कथेमध्ये दोष नाहीये, अशी जर कथा असेल तर परवा पण आपण बोललो ना, सोहम ज्ञानाचा एक क्षण विचार करी ज्याचे मन त्याची महत्पतके. एकच फक्त सोहम, जी काही कथा चालू आहे, आत्म्याची कथा चालू आहे, त्या कथेमध्ये ह्या श्वासामध्ये दोष निर्माण होत नाही, की जिला आपण अखंड म्हणतो, अखंडित 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 जिला म्हणतो, अशी कथा, असं निरूपण जिथं चालू आहे तिथं लक्ष ठेवणं, ती कथा ऐकणं आणि या जीवाने मुक्त होणं. भगवंताची लीला, भगवंताची कृपा प्रत्येकावरती एवढीच आहे की देवाने ते ह्या मृत्यूलोकामध्ये पाठलेल्या मनुष्याला मुक्तीचा मार्ग पण सांगून ठेवलेला आहे. आणि असं नाही की जीव गेला पुढे देव त्याच्या मागे, तो पण त्याच्या सोबत आहे. मग हे सगळं जर असेल तर फक्त अभ्यास करावा आणि मनुष्याने आपल्या मुक्तीचा मार्ग जो काय तो मार्ग मोकळा करावा. भारत तो देश आहे की जिथे जिवंतपणे मुक्तीचं मोक्षाचं आश्वासन दिलं जात नाही, मुक्ती इथं मिळते. हां, अपरोक्ष ज्ञान घेतलेली माणसं ह्या भारतामध्ये आहेत की देवाला प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. काय यज्ञ करण्याची पद्धत असेल ह्या देशामध्ये, यज्ञाला बसलेली माणसं, यज्ञ करणारे ते ब्राह्मण, काय ते मंत्र असेल, काय ते उच्चार असतील की देवाला पण इथं मृत्यू लोकांमध्ये आणलेली, अशी यज्ञ करण्याची पद्धत आहे भारतामध्ये आहे. माझं काय कमी आहे, मंत्र पण तेच आहेत, कुठंच काही प्रश्न नाही, फक्त मंत्र त्या पद्धतीने जपणारा पाहिजे. घरामध्ये माला आहेत, घरामध्ये माणसं आहेत, पण ती मला जपणारच कोण नसेल तर करणार काय. मला पण आहेत, माणसं पण आहेत, पण ती मला जपणारच कोण नाही, अशी पद्धत झालेली आहे. त्यासाठी सांगितलं भगवंताने फक्त काय करा, अभ्यास करा, अभ्यास करा. आणि अभ्यासाने सांगितलं माझ्यापर्यंत या. माझा आवडीचा विषय असतो, मला खूप आवडतो आवडीचा विषय माझा, नेहमी मी बोलत असतो अर्जुनचा द्रौपदी स्वयंवराचा विषय. द्रौपदीचं स्वयंवर, हे दोन्ही स्वयंवर अभ्यासासाठी आहेत. एक सीता स्वयंवर आणि दुसरं म्हणजे द्रौपदी स्वयंवर. काय आहे या द्रौपदी स्वयंवरामध्ये असं वेगळं असं काय आहे? हा, द्रौपदी स्वयंवरामध्ये की जो मत्स्यवेद मासा काय करतोय असं फिरतोय, हा, आणि त्या फिरणाऱ्या माशाचं प्रतिबिंब हे खाली पाण्यामध्ये पडलेलं आहे. आता तिथे योद्ध्याने यायचं आहे आणि त्या माशामध्ये पाहून, प्रतिबिंबाकडे पाहून, हा प्रतिबिंब जो आहे खाली पडलेला आहे, त्या प्रतिबिंबामध्ये पाहून वरती फिरणाऱ्या माशाचं मत्स्यवेद त्याचा डोला फोडायचा आहे. ही अशी आट आहे. प्रत्येक योद्धा आलं पाहिलं आणि निघून गेला. कारण त्या एका मत्स्यवेदामध्ये 3 अटी आल्या होत्या. पहिली अट अशी होती की एक तर
माशाचा वेग अतिशय वेगात होता, खूप वेगामध्ये तो मासा फिरत होता. दुसरं असं होतं की त्याचं प्रतिबिंब जे आहे ते प्रतिबिंब पाण्यामध्ये पडलं होतं आणि पाण्यामध्ये प्रतिबिंब पडल्यामुळे मासा जर उजव्या बाजूला फिरत असेल तर पाण्यात डाव्या बाजूला दिसत होता. मासा जर डाव्या बाजूला फिरत असेल तर तो इथे उजव्या बाजूला दिसत होता. ही दुसरी अट झाली. तिसरी अट सर्वात महत्त्वाची होती, कारण जे योद्धे तयारीने आले होते ते एवढ्या जोरात फिरणाऱ्या माशाकडे पाहून कदाचित त्याचा डोला फोडू शकले असते. दुसरे असे पण होते की या विरुद्ध दिशेने फिरणाऱ्या माशाला त्याचा पण डोला फोडलं असतं. पण तिसरं काम कोणालाच जमत नव्हतं. वारा आल्यानंतर तो पाणी हलत होता. आता कसा त्या अर्जुनाला जमलं? कशामुळं? फक्त ह्या अभ्यासामुळे. आणि अभ्यास काय? कथा त्रिवेणी संगम, देव, भक्त आणि नाम. दुसरा अभ्यासच नाहीये. एवढं अनुसंधान देवाशी अर्जुनाचं जोडलं होतं ना, डोळे बंद करून जरी बाण सोडला असता ना तर देवाने तो बाण हातात घेऊन त्या माशाच्या डोळ्यापर्यंतच नेला होता असता. एवढी अभ्यासाची अवस्था आहे. हा देखा न बोलते प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पण पारताचे करीत असं सतत सतत एक जवळीक दिन रजनी हाची धंदा, याला अभ्यास म्हणतात. आणि या अभ्यासाने आम्ही भगवंतापर्यंत जाऊ शकतो. नामस्मरण ज्याला आपण म्हणतो, नाम साधना ज्याला आपण म्हणतो, काय आहे या साधनेमध्ये, काय आहे या नामस्मरणामध्ये की साधना सतत 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 होत असते. अहो कधी कधी असं आहे ना, आम्ही जी उपाधी स्वीकारतो ते आम्ही उपाधीपुरतं तिथे ठीक असावं, उपाधीपुरतं ठीक असावं, स्वतःसाठी नसावे ते. आता आलेलो आहे हा वेश करून, हा सफेद वेश आहे, हा धोतर आहे, ही पैरणी आहे, ह्याला साधूचा वेश म्हणतात. हा तपस्वी माणसाचा वेश म्हणतात. वारकऱ्यांचा वेश जो आहे ना, हा वारकऱ्याचा वेश हा तपस्वी माणसाचा वेश आहे. हा प्रश्न असा निर्माण झाला होता की तपश्चर्या करून लोकांना देवापर्यंत पोचायचं आहे. तपश्चर्या करून, तपश्चर्याचा हा वेश घालून आम्हाला देवापर्यंत पोचायचं आहे. परंतु वनवासामध्ये असणाऱ्या श्रीरामाला तपस्वेच्या वेशात पाहून लोकांना पण प्रश्न पडला होता, हा कशासाठी तपश्चर्या करत असेल? साधारण जीवाने तपश्चर्या करून देवापर्यंत पोचणं हा भाग वेगळा हो, पण देवाने जर तपश्चर्याचा जर वेश तपस्व्याचा घातला तर देवाला काय प्राप्त करायचं असतं? देवाला एकच प्राप्त करायचं होतं, तपश्चर्याचा वेश करून संतांची सेवा करायची होती. हा एकच आहे. सांगायचा विषय एवढाच होता माझा. उपाधी कार्य तिथे ठीक आहे, हे स्वतःसाठी नसावं, स्वतःसाठी काहीतरी वेगळं असावं. हा वेश आहे इथं ठीक आहे, घरी गेला एकांतामध्ये साधना करावी. एका महात्म्याचा मी विचार ऐकला होता, त्याचं स्पष्ट मत होतं. तो म्हणतो हा साधूचा वेश पण मला गुलामगिरी वाटते. धाडस असेल बोलायचं काही लोकांचं. ब्रह्मज्ञानी जो असेल, आत्मज्ञानी असेल, तो कोणावरती अवलंबून नाही, म्हणून तो धाडसाने बोलते. ज्याची साधना, ज्याचा परमार्थ जर कुठल्या भौतिक कुठल्या लौकिक गोष्टीवरती अवलंबून असेल तर मनुष्य बोलताना थोडासा संकुचित होऊ शकतो. पण जर आपली साधना, आपलं ज्ञान जर कोणावरती अवलंबून नसेल तर एवढं मोठं धाडस कोण करेल की जो वक्ता म्हणतोय की हा साधूचा वेश पण मला गुलामगिरी वाटते, या वेशामध्ये मला गुलाम झाल्यासारखं वाटते. हा वेश बाजूला ठेवा आणि फक्त संन्याशाला वेश नाही, संन्याशी एक अवस्था आहे, साधूला वेश नाही. साधू एक अवस्था आहे. अंतःकरणाच्या एक सर्वोत्तम अवस्थेलाच साधू म्हणतात. अंतःकरणाच्या सर्वोत्तम अवस्थेलाच काय म्हणतात? संन्यासी म्हणतात. या जीवाची श्रेष्ठ अवस्था त्यालाच ज्ञानी म्हणतात. त्या ज्ञानाला वेश नाही, साधूला वेश नाही, संन्यासाला वेश नाहीये. एक खरं आहे, संन्यासी संसारी नाही झालं तरी चालेल, साधू संसारी नाही झाला तरी चालेल, पण प्रत्येक संसारी माणसाला मात्र साधू होणंच आहे. हा पण साधू होण्याचा लोभ होऊ नये, साधूचा बोध हवा. साधू बोध झाला तो निरुणे ठेला. या पद्धतीचा हा श्लोक 12वा अध्याय आहे की ज्याला भक्तियोग म्हणतो आपण. पण भक्ती ती महत्वाची आहे, देवाला मान्य असणारी भक्ती की जी देवाची आपल्याला जवळ नेऊ शकतो. आणि देव म्हणजे काय? अखंडित सुख आहे. हा देव या शब्दाचा अर्थ आहे. देव 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 करत आपण आलो आहे, ते कार्याला लागलो आहे, आपण एवढा वेळ देतो ह्या सगळ्या गोष्टीला. काय संबंध असेल या सगळ्या गोष्टीचा? ऐकच आहे ते अखंडित सुख ज्याला म्हणतात. खंडित सुख नाही, हा अखंडित सुख जिथे प्राप्त आहे ना त्याला म्हणतात भगवंत. आणि हा जीवाने प्राप्त करावा ही देवाची इच्छा आहे. त्यासाठी ही भगवद्गीता आहे. भगवद्गीता हा सामान्य ग्रंथ असू शकत नाही. मागे सुद्धा मी बोललो होतो, स्वामी विवेकानंदाने शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये सर्वात जास्त जर कशावरती बोलले असतील तर ते 2च तत्वावरती. एक म्हणजे गीता आणि दुसरं म्हणजे सीता. तिसऱ्या तत्वावर न बोलले जास्त. बाकी सगळ्या गोष्टीला स्पर्श केला, सगळ्या धर्मावरती बोलले. अनेक महापुरुषांबद्दल विवेकानंद बोलले. पण विवेकानंद आवडीने जर कशावरती बोलले असतील ना
तर ती गीता आणि दुसरी सीता. सीतेमध्ये काय प्रत्यक्ष त्याग जर कुठल्या स्त्रीच्या जीवनामध्ये दिसला असेल ना समाजाला, तर तो सीतेच्या जीवनामध्ये. काही मुलं स्त्री जातीला लागलेला कलंक हा जर कोणी फुसला असेल ना, तर तुमची सीतेने. सीता जर वनवासात जायला जर तयार झालीच नसतील ना, तर या स्त्री जातीचा कलंक हा फुसला नसता. राजा जनकाने आपल्या मुलीला तपस्व्याच्या वेशात पाहिल्यानंतर जनकाला आनंद वाटला, दुःख नाही झालं. अरे राजाचीच मुलगी, राजाचीच सून, पण आता 14 वर्ष एका तपस्व्याच्या वेशामध्ये चाललेले तिला बघून वडिलांना दुःख नाही झालं, वडिलांना समाधान वाटलं. तिथून खऱ्या अर्थाने परंपरा चालू झाली की नवऱ्याच्या पाठीमाग स्त्रीने उभं राहलंच पाहिजे. असा विषय सांगायचं तात्पर्य आहे माझं. अभ्यास करूया आणि अभ्यासातून आपण या समाधानापर्यंत, आनंदापर्यंत जाऊया. कारण परमार्थ हा वैयक्तिक आनंद आहे. परमार्थ वैयक्तिक आनंद आहे. परमार्थ हा एक वैयक्तिक समाधान आहे. उपक्रम सार्वजनिक होतात, पण आनंद सार्वजनिक कधी असू शकत नाही. आणि ज्ञानाच्या बाबतीमध्ये कोणी कोणावरती अवलंबून राहू नये. आपले आपण करा सोडून आपले आपण. परवाच्या कीर्तनात मी तुम्हाला बोललो, शेवटी वाल्याला जायचं कारण काय होतं माझं, अध्यात्माची फक्त ताकदच बघायची होती मला. काय आहे भारतीय अध्यात्माची ताकद आहे नाही का. एक साधा मनुष्य वाल्या एवढा मोठा महापुरुष वाल्मिकी बनू शकतो, जो रामाला सुद्धा मार्गदर्शन करू शकतो. काय साधना केली त्यांनी, साधना उत्तम केली त्यांनी. उच्चार नाही रामाचा करतायत. रामाचा उच्चार नाही त्याला जमत होता, मारामार पडत होता, पण मात्र जी साधना होती ती साधना मात्र त्याला बरोबर जमत होते. सांगतो पुन्हा एकदा, सतत जर अभ्यासाने मी जर गेलो रामापर्यंत पोचला. ज्याला पूजा माहिती नाही काय ती, पूजा विजा काहीच माहिती नाही, वाल्याला काय माहिती होतं कुठली पूजा आणि कुठला नमस्कार, कोणाचा आदर करणं, ह्या काही गोष्टी माहिती नव्हत्या. पण तरी पण वैराग्यातून शिकलेली माणसं आहेत, हे महत्वाचं आहे. संसाराचा झटका बसल्याशिवाय ना लोकांना साधूचा आवाज कधी ऐकायला येत नाही, हे खरं आहे. आपल्याला संसाराचे झटके बसतात, साधूचा आवाज ऐकायला येत नाही. लक्षात काही भाषा आहे त्यांची ना, माऊलीची अभंग, ज्ञानेश्वरी काय असेल, तुकोबारांचं काय अभंग असतील, हे साधूची काही जी काही झटके आहेत हे तोपर्यंत बसत नाही जोपर्यंत हे साधूचे आपल्या संसाराचे फटके झटके आम्हाला बसत नाही तोपर्यंत. ज्ञानेश्वरी उघडतो आम्ही, गाथा उघडतो आम्ही ते, पण उघडत असताना आमची जी भावना आहे ते फार, तेवढी आमची मनस्थिती तेव्हा फार 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 महत्वाची आहे. अभ्यासाला बसताना, साधनेला बसताना, लोकांशी बोलताना सुद्धा प्रेमाने जरी 2 शब्द आम्ही जर लोकांशी बोललो तरी सुद्धा खूप मोठी क्रांती त्या समाजामध्ये घडू शकते. एक प्रेम, आपण ते प्रेम व्हायला सुद्धा एकमेकावरती, त्यासाठी पण तो अभ्यास करावा लागतो. अंतरेचे 10वे स्वभावे बाहेर आता असेल तर ते बाहेर येईल, अशा पद्धतीचा हा श्लोक भक्ती योग ज्याला म्हणतो. भगवंताला प्रिय असणारी भक्ती, की ज्या भक्तीशिवाय जीवाला पण आनंद नाही आणि त्या भक्तीशिवाय देवाला पण आनंद नाही, दोघांना पण नाही. देवाला पण जर काय आनंद कशात मिळत असेल तर तो फक्त या भक्तीमध्ये. अशा पद्धतीचा श्लोक बरं वाटलं, समाधान वाटलं सगळ्यांना पाहून. तुम्ही सगळी साधक मंडळी, परमार्थिक मंडळी एक उत्तम अंतःकरण घेऊन इथे उपस्थित आहात. बापूंच्या जागेवरती आज बोलतोय, आले थोडंसं बोलायला, प्रयत्न आहे थोडासा, दुसरं काही नाही. परवा आपण बोललो तुम्हाला धार्मिक कार्य येते, निस्वार्थीपणे केलेली ही सेवा कुठेतरी खंडित होऊ नये, अखंडित चालू राहावी, यासाठी थोडासा एक प्रयत्न आहे फक्त. तो होईलच काय कार्य, ते पुढच्या गोष्टी सगळ्या त्यांचा कृपाश्रद आहे. तुम्ही सगळी मंडळी पाठीशी आहात याचा विश्वास घेऊन आम्ही काही तरुणांनीही टाकलेली पाऊल आहेत. प्रतिसाद द्या, साथ द्या, हे कार्य आपण पुढे चालू ठेवू. उत्तम सगळी मंडळी, तुम्ही सगळी हे नियोजन 4-5 वर्षापूर्वी पण येऊन गेलो होते इथे, काही 5-6 वर्ष झाले असतील. आज पुन्हा आला, त्यांच्या माध्यमातून योग सगळ्यांच्या चरणी सेवा अर्पण करतो आणि सेवेला इथे पूर्ण रूम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञान माऊली ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हटलं प्रवचन सेवा आपली या ठिकाणी करायची आहे. मला येईन, मी प्रवचनाला येईन असं म्हटलं. नियोजन झालं, पत्रिका तयार झाल्या, पण काळ कोणाला सोडत नसतो. येथे उरो नाही आले अवतार एर पामरते जीव किती. बापूंनी शेवटपर्यंत परमार्थ रुजवला, केला. आधी केले मग सांगितले. आपण स्वतः तसे राहिले, निस्वार्थपणे सेवा केली.
संपूर्ण रायगड जिल्ह्यात सांप्रदायिक शिस्त कशी असते ही मराठवाड्यातला परमार्थ टॉप लाईनला आहे. सांप्रदायिक परमार्थ जर मराठवाड्यातला टॉप 10ला आहे, पण वारकरी संप्रदायाची शिस्त कुठं असेल तर कोकणामध्ये आहे. हे बापूंच्या माध्यमातून त्यांनी इथे घडवलं मुलांना. 31 तारखेला फोन केला, म्हटलं बापू मला काही हँडबिल द्यायला येता आलं नाही, तुमचा माणूस आलेला आहे. पण म्हटले बाळा मी येता 31 डिसेंबर आहे, मुलांचा आग्रह आहे म्हणून गुरुजींकडे वांधवलेला आहे. आणि म्हटलं बापू तुम्ही प्रवचन झाल्यानंतर कुठे सेवा नसेल तर थांबाल का? हो बाळा मग कीर्तन ऐकूनच जाणार आहे असंही सांगितलं. पण अचानक काळानं झडप घातली त्यांच्यावर. दर्शनाला गेलेला असताना प्रसन्न चेहऱ्यानं खुर्चीत बसल्यासारखे वाटत होते. म्हणजे मृत्यू हा त्यांना शिवून गेलेलाच नाहीये. स्वतःहून त्यांनी आपला देहत्याग केल्यासारखं वाटलं. तेवढी साधना होती. आणि आपण म्हणत असेल काही अटॅकाला काही असं झालं तसं झालं, पण हे आपल्या शंका कुशंका आहेत. पण रात्रीचं कीर्तन सेवा करून येऊन विश्रांती घेत असताना मला एक महाराज तुकाराम महाराजांचं प्रमाण आठवतो. आता दिसो नये जना, कोणालाही न सांगताना निघून गेले. आज त्यांच्याकडून आपल्याला प्रबोधन श्रवण करायला मिळालं असतं. असो, त्यांची उणीव भरून काढण्याकरता त्यांचे परमशिष्य आदरणीय नित्यानंदजी महाराज मंडवकर यांना आमंत्रित केलेलं आहे. त्यांनी वेळेवरती येऊन या ठिकाणी प्रवचन सेवा केलेली आहे. आमच्या मंडळाच्या वतीने, तळवली ग्रामस्थांच्या वतीने आम्ही त्यांचे ऋण व्यक्त करतो. 1-2 मिनिटं आपण बापूंसाठी श्रद्धांजली व्हायची.